मी मंदिरात गेली होती. खूप कंटाळली होती. गणपतीच्या मूर्तीकडे बघून मी सगळं दुःख विसरत होते. सासूच्यांनी भांडण केलं होतं. सासू बोलू लागली होती, नवरा म्हणत होता तू आतापर्यंत काही देऊ शकले नाही, इथून पुढे काय देणार आहे. या सगळ्याच गोष्टींनी मी वैतागले होते. म्हणून जाऊन मी देवापुढे पदर पसरत होते. तू अशी मला जिंदगी का दिली? देऊन द्यायची होती तर चांगली द्यायची होती. माझ्या पोटी एखादा बाळ दिला असतं तर तुझं काय बिघडलं असतं, असं मी माझ्या देवापुढे घरानं मांडत होती. पण देवानेच माझ्यासोबत, मी मराठवाड्यातील मुलगी, सगळं काही माझं आनंदी आनंदच होतं. माझं नावच आनंदी. तशीच मी माझ्या नावासारखी आनंदीच असायची. हमेशा माझ्या चेहऱ्यावरती हसू असायचं. पण ते हसू नकळत कधी संपलं तेच मला कळलं नाही. माझं गाव हे खेडेगाव होतं. मी खेडेगावातली होती. मला सगळ्या काही गोष्टी माझ्या आईवडील देत होते. त्यांना शक्य झालं तेवढं त्यांनी माझ्यासाठी केलं, पण काही गोष्टींना मनालासुद्धा मारलं, मनालासुद्धा आवर घातला. कारण माझे वडील हे मिडल क्लास म्हणजेच ना गरीब ना श्रीमंत मधलेच. अशा मिडल क्लास लोकांची हालत म्हणजे ना इकडची ना तिकडची. गरीब असेल तर कमीत कमीत कामधंदा करून खाऊ शकतो, नाहीतर काम करायला आवडत नसेल तर भीक तरी मागू शकतो. आणि जे श्रीमंत असतात त्यांच्याकडे जमीन, गाडी, घोडे, कंपन्या सगळं काही व्यवस्थित असतं. त्यांना फक्त काम करायचं आणि पैसा कमवायचं एवढंच असतं. पण मिडल क्लास फॅमिलीचं म्हटल्यानंतर कितीही काम करा, पैसाही कमवा आणि स्वतःसाठी काहीतरी पुढच्या आयुष्याचा विचार करून काहीतरी दुकान, घर, जागा, जुमला काहीतरी घ्या, नाहीतर कुठेतरी खितपत पडत असतात. त्यांना कोणी विचारतसुद्धा नाही. अशीच आमची मिडल क्लास लोकांची परिस्थिती. कोणी तर रस्त्यावरती सुद्धा जीव सोडतं, तरी त्याला लवकर पाणी देत नाहीत कोणी तोंडामध्ये. अशी मरण्याची अवस्था होते. म्हणूनच मिडल क्लास ती लोक ना गरीब ना श्रीमंती, त्यांचं मधीच चोळणमोळण होतं. मलाही कधी कधी असंच वाटायचं. अंबानी, बिर्ला यांच्यामधून मला असं वाटायचं यांच्या पोटी तर जन्माला आले असते तर मी पण आता काही कंपन्यांची मालकीन तर नक्कीच असते. पण माझ्या नशिबामध्ये एवढं मोठं मला तर देवाने एका मिडल क्लास फॅमिलीच्या पोटी घातलं. त्याच्यामुळे ना माझ्याकडे कंपनी, ना माझ्या नावावरती जागा, घर, अशी माझी जिंदगी. तसंच माझे आईवडील आता म्हातारे होऊ लागले होते. भाऊ होता, त्याचेसुद्धा आयुष्याची काहीतरी भाकर बनवून ठेवावी म्हणूनच माझे आईवडील धडपडत होते. तेव्हा आपण म्हातारं होऊ तेव्हा आपली हाताशी काहीतरी पाहिजे म्हणून ते काहीतरी धडपडत होते. जिंदगी व्यवस्थित आणि मजेत जावी, कारण म्हातारपणी ना सून ना मूल, ना मुलगी ना जावई, वेळेवरती शेजारचे आपल्याला भाकरी आणून देतात, तेच आपल्याला खावी लागते. अशी आपली परिस्थिती होती. म्हणूनच पुढच्या विचार करूनच म्हातारपणाची काठी म्हणून काहीतरी करून ठेवावं. त्यांच्या आता लग्न ठरलं होतं. माझं शिक्षण त्यांनी इथपर्यंतच केलं होतं. चांगल्यापैकी केलं होतं. सगळ्या काही गोष्टी त्यांच्या पद्धतीने त्यांनी पुरवल्या होत्या. लग्न झाल्यानंतर माझं म्हणणं होतं की मी पुढचं शिक्षण घ्यावं, पण माझ्या सासरे हे जरा कडकच होते. माझा नवरा त्यांच्यापुढे काही जायला मागतच नव्हता. त्यांच्या पुढे माझा नवरा एक शब्दसुद्धा बोलत नव्हता. मी नेहमीच माझ्या नवऱ्याला बोलत असते, अहो मला शिक्षण करायचं आहे. आता जमाना बदलला आहे. दोघांनी कमवलं तर घरामध्ये पुरवठा पडेल, एकाचा पैसा पुरणार नाही. ते माझ्या नवऱ्याला मी सतत बोलत होते. पण माझा नवरा माझं बोलणं ऐकायचं कमी, माझ्याशी बोलतसुद्धा नव्हता. तो तर माझं बोलणं ऐकणार कुठून. मी माझ्या नवऱ्याला म्हटले, माझं लग्न होऊन आता 1 वर्ष झालं होतं, पण आता बाळाचा प्लॅनिंग करूया. माझा नवरा म्हणाला, आता एवढ्या लवकर नको, कारण माझं अजून काहीही झालं नाही, कारण मला बाळ हवं होतं. पण माझ्या नवऱ्याची तेवढी ऐपत नव्हती. माझा नवरा म्हणाला, एवढ्या लवकर जर बाळ केलं तर त्याचा खर्च, नंतरून त्याची शाळा, त्याचा सगळा काही खर्च वाढतो. त्याच्यामुळे तू आता थांबून घे. तेव्हा माझ्या नवऱ्याने सांगितलं म्हणून आम्ही 2 वर्ष थांबलो. पण नंतर मला बाळच झालं नाही. आता माझा नवरा म्हणत होता, आता आपण बाळ करूया. पण बाळ होत नव्हतं. त्याच्यामध्ये माझी काहीही चुकी नव्हती. जेव्हा 2 वेळेला बाळ राहिलं होतं, मी गोळ्या खाल्ल्या. त्याच्यामुळे आता बाळ राहत नव्हतं. भरपूर अशी काही मी चुकी करून बसली होती, तेही माझ्या नवऱ्याच्या सांगण्यावरून. मला स्वतःला गोळ्या खायच्या नव्हत्या, कारण मला बाळ ठेवायचं होतं. पण आता बाळ राहत नव्हतं. माझी सासू मला आता बोलू लागली होती, हिला बाळ होत नाही असं बोलत होती. माझा सासरा म्हणत होता,
किती वर्ष झाले मला नातवंडांचं तोंड बघायचं आहे. मी आता या सगळ्यांच्या बोलण्याला वैतागली होती आणि मी माझ्या सासूला म्हणाली, जेव्हा मला बाळ राहिलं होतं तेव्हा तुमचाच मुलगा म्हणाला मला बाळ नकोय. काय ते त्यांनी गोळ्या खायला लावल्या आणून दिल्या आणि त्या मी खाल्ल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाला सांगायचं होतं. मी खूप हट्ट केला होता तरीही ते ऐकायला तयारच नव्हते. माझी सासू तिच्या स्वतःच्या मुलाला ओरडण्याऐवजी मलाच बोलत असायची. मला नको नको ते बोलायची. त्या दिवशी आमच्या घरामध्ये खूपच मोठं भांडण झालं. मला असं वाटू लागलं होतं घर सोडून जाऊ की काय करू, कारण सारखी कटकट असल्यानंतर मी तिथे मनही लागत नाही. आता ह्या कटकटीला वैतागून कधी कधी आता असं वाटत होतं मी हे घर सोडून देऊ, कुठेतरी निघून जाऊ की स्वतःचा जीव देऊन टाकू. मंदिरामध्ये जाऊन बसायची. मला तिथे गेल्यानंतर खूप शांत आणि आरामदायी वाटायचं. माझ्या नवऱ्याला कामाला जाण्यासाठी बाईक घ्यायची होती. त्याचे पैसेसुद्धा तो माझ्या वडिलांकडून मागायला लावत होता. ह्या गोष्टीवरून आधीच आमचा रात्री वाद झाला होता. मी त्याला खूप बोलत होती, तुम्हाला कामाला जायचं आहे, माझ्या वडिलांकडून का पैसे मागू, कारण माझं बोलण्याचा तोल ढासळला होता. मी त्याला अरेतुरे करू लागले होते. तो मला म्हणाला, तू मला अरेतुरे करतेस? मी म्हणाले, हो, तू पण त्या लायकीचा नाही आहेस. नको नको ते माझ्या नवऱ्याला मी बोलत होते. माझा नवरा येईल ते नको नको ते मला बोलत होता. तुझ्या आईबापांनी फक्त लग्न करून दिले, बाकी काय केले? सगळं काही खोटं बोललंय. सगळं सोनं देईल, दागिने देईल, हे देईल, ते देईल. आतापर्यंत 1 रुपयासुद्धा माझ्या हातामध्ये दिला नाही. फक्त तुला माझ्या हातामध्ये दिलं, बाकीचं काहीही दिलं नाही. ती म्हणाली, असं काहीही आपलं बोलणं झालेलं नाही आणि लग्नामध्ये त्यांनी कोणतीही बोलले नाही. तुम्ही पूर्णपणे खोटं बोलत आहात. पण माझा नवरा माझं म्हणणं पूर्णपणे खोट्यामध्ये पाडत होता. त्याचे घरचे सुद्धा त्याचीच बाजू लावून धरत होते. माझे सासू सासरेसुद्धा तेच बोलत होते. हो हो, तुझ्या आईबापांनी आम्हाला खूप काही देण्याचा वादा केला होता. फ्रीज देईल, कपाट देईल, पैसे देईल, पण ते अजूनपर्यंत काही आलं नाही. आता गाडीसुद्धा दिली नाही. आता ती कधी येते माहिती नाही. तुझ्या नवऱ्याला कामाला जाण्यासाठी गाडी घ्यायची आहे. पैसे घेऊन ये, 50,000 रुपये. मी म्हणाले, माझ्या वडिलांकडे 5 रुपयेसुद्धा नाही. तेच रात्रंदिवस स्वतःच्या खाण्यापिण्याचा, स्वतःचा खर्च आजाराचा करतात. तर मी त्यांच्याकडे कसे पैसे मागू आणि कोणत्या तोंडाने मागू? मला काहीच समजलं नव्हतं. त्या दिवशी माझ्या नवऱ्याने मारलं, काळं निळं केलं. पुन्हा सकाळी उठले, कोणाशी एक शब्द बोलले नाही. पुन्हा सकाळी आमची थोडीशी किरकिर सुरू झाली. मला आता या गोष्टींचा वैताग आला होता. माझी चुकी नसताना सुद्धा, माझ्या नवऱ्याची चुकी असताना तीसुद्धा माझ्यावरती ढकलली गेली. कारण माझी चुकी नसताना मला गोळ्या खायला दिल्या. आता मला बाळ होत नाही, त्याचा दोष माझ्यावरतीच. माझ्या वडिलांकडे स्वतःच काबड कष्ट करून ते कमवत आहेत. त्यांचा आजार पाणी दवाखाना सगळं काही त्यांचं ते स्वतःच करत आहेत. अजून माझा स्वतःचा भाऊ कामाला लागला नाही. हे कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे मी पैसे मागू? हाच विचार मी रात्रभर करू लागले होते. खूप रडत होते. नको नको ते माझ्या डोक्यामध्ये विचार येत होते. सकाळी उठले आणि मंदिरात जाऊन बसले. तिथे शांत सुंदर अशी मूर्ती होती. मी सगळा विचार विसरून गेले होते. असं वाटत होतं पुन्हा त्या घरामध्ये पाऊलच ठेवायचं नको. पण शेवटी घरी नाही गेलं तर कसं होणार? एक दिवस पूर्ण 5 वाजेपर्यंत मी तिथंच राहिले. माझं म्हणणंच होत नव्हतं घरी जायला. तिथले मंदिरातले पुजारीसुद्धा मला खूप चांगले वाटले होते. त्यांनी मला दुपारचं जेवण दिलं. मी त्यांचं जेवण खाल्लं आणि माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे ते बोलत होते. ते पुजारी 3 जण होते. आता सुमारास 6 वाजले होते. अंधार होत चालला होता. पाऊस पडत होता. त्याच्यामुळे पावसामध्ये मंदिरामध्ये कोणीही आवकजावक नव्हती. शांत ठिकाण होतं. मंदिराचे ते पुजारी राहत होते. त्यांचं घरही समोरच्या बाजूला होतं. मंदिरामध्ये कोण येतंय, कोण जातंय, कोण बसलंय ते सगळं काही तिथूनच बघत होते. तसंच माझ्यावरती ते सकाळपासून लक्ष ठेवून होते. मला वाटलं ते मंदिरामध्ये लक्ष ठेवलं असेल, पण त्यांच्या मनामध्ये वेगळंच काही काळबेरं चाललं होतं हे मला अजिबात कळलं नाही. मी डोळे बंद करून मंदिरात बसले होते. मला कोणाचीच आठवण राहिली नव्हती आणि घरी जायची अजिबात इच्छा नव्हती. घरी गेल्यानंतर पुन्हा तेच असं वाटत होतं. त्या घराकडे जायला नकोच आता. 7:30 वाजत आले होते. तरीही मंदिरातून माझं
पाऊल काय निघत नव्हतं. संध्याकाळचे 7ची आरती झाली. मी आरती घेतली आणि तिथेच बसून राहिले. मंदिराचा दरवाजा लावायला आले आणि त्यांनी मंदिराचा दरवाजा लावला. तेव्हा माझे डोळे बंद होते. दरवाजा लावल्या त्यांच्यानंतर मला त्यांनी मंदिराच्या पाठच्या बाजूला नेलं आणि माझ्यावरती तिघांनी मिळून बलात्कार केला. मी ओरडत होती, देवाला साकडं घालत होती. मी तुझ्या दरवाजात बसली होती रे देवा. असा कसा, एवढा कसा निर्दयी असू शकतोस? मला वाचव रे देवा, मला वाचव. या तुझ्या पुजाऱ्यांनी माझ्यावरती अत्याचार केला आहे. तसेच पुजारी जर अशा महिलांवरती ते अत्याचार करतील तर तुझ्यावरती भरोसा उडून जाईल. मी मनामध्ये देवाकडे खूप विनवणी करत होते, पण त्यावेळेला देवसुद्धा माझ्यासाठी धावून आला नाही. माझी वेळच खराब होती, कारण माझ्यावरती सगळेजण रागावले होते. कोणी माझ्याकडे पैसे मागत होते, तर कोणी माझ्याकडून शरीराची हवस पूर्ण करून घेत होतं. अशी माझी परिस्थिती ह्या देवाने आणली होती. याची जिम्मेदारी कोण घेईल? तुझ्या मंदिरात असून सुद्धा बलात्कार झाला. तिघांनी माझ्या शरीराचे लोचके तोडले. रात्रभर त्यांनी माझ्यासोबत नको नको ते केलं आणि मला मारून, माझं डोकं ठेचून, कोणाला ओळखायला नाही यावं म्हणून अशा जंगलामध्ये मला फेकून दिलं. माझी काय चुकी होती रे देवा, माझी काय चुकी होती? मी फक्त एक स्त्री म्हणून जन्माला आले. त्याची चुकी आहे का? सांग ना देवा, उत्तर दे ना मला देवा. तू उत्तर दे रे देवा, मला उत्तर दे. माझं कळवळणारं मन, माझं तडफडणारं मन या नराधमांना नाही दिसलं का रे देवा? तुझे पुजारी असून ते राक्षस कसे बनले? तुझे सेवेकरींना त्यांना श्रीमधली देवी नाही दिसली का? श्रीला देवी मानतात. सरस्वती, लक्ष्मी या रूपामध्ये असते. त्याच्यामधली माझ्यामध्ये एकासुद्धा देवीचा अनुभव झाला नाही. का रे देवा? अरे परमेश्वरा, का रे तू माझ्यावरती रागवलास? माझा प्राण घेतला ना? मला बाळाचे सुख दिलं नाही. सासरच्यांनी तर मेली म्हणून सोडून दिलं. त्यांनीसुद्धा माझी गवस काही केली नाही. मी कोणत्या मंदिरात गेले होते, कुठे गेले आहे, काही कोणी चौकशी केली नाही. जर त्यांनी चौकशी केली असती तर कदाचित मी जिवंतसुद्धा असते आणि त्यांनी माझ्यावरती ह्या बऱ्याच काही हुंड्याच्या, बाळाच्या मागण्या माझ्याकडून केल्या नसत्या तर आज मी मंदिरात बसायला गेलीच नसती. हे माझ्या घरामध्येच असते आणि जिवंतसुद्धा असते. कदाचित त्याच्या पाठी सासरच्यांचा दोष असू शकतो किंवा पुजाऱ्यांचा. मी दोषी कोणाला ठरू हेच मला काही समजत नाही. मीच आहे कारण. मी श्री म्हणून जन्माला आले. श्री म्हणून जन्माला येणं या जगामध्ये सगळ्यात मोठं पाप आहे. श्री म्हणजे साक्षात देवी, तिच्यावरती अत्याचार होतो. तर या कलियुगामध्ये 10 वर्षाच्या मुलीलासुद्धा सोडत नाही. तर मी भरली पुरली बाई होते, मला कसे? तर मित्रांनो, ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे. तिचा कोणाशी काही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजा. तर मित्रांनो, ही तुम्हाला छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. बाय बाय.